संपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी लिमिटेड आणि जॉन अल्मेडा प्रतिष्ठान सहजीवन मर्सेस वसई यांच्यातर्फे आज हा अतिशय दिमाखदार सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आयोजकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि अतिशय संयम ठेवून आपण जवळजवळ 2.5 तास या कार्यक्रमामध्ये आनंद लुटत आहात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्हरंड फादर डॉक्टर अनिल परेरा, प्रशासक संत गोन्सालो गार्सिया कॉलेज, या संस्थेचे चेअरमन आणि आमचे मित्र ओनिलजी अल्मेडा, जॉन अल्मेडा प्रतिष्ठानच्या स्टॅनी अल्मेडा, मंचवरील रेव्हरंड फादर पावसकर, रेव्हरंड फादर बाप्टिस्ट डाबरे, विन्सेंटजी अल्मेडा, बँकेचे डायरेक्टर्स, पॅट्रिक सर, माझे मित्र कॅप्टन निलेश आणि आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, अनेक मान्यवरांचे, वरिष्ठ सिनियर सिटिझन्स ज्यांनी 75 पूर्ण केली अशा जोडप्यांचे, विद्यार्थ्यांचे, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या बाजूच्या स्लममध्ये राहणारे त्या विद्यार्थ्यांनी आपण आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं आहे. त्यांनाही आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं आणि त्यांना या स्टेजवर आपण त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या कलागुणांना आपण वाव दिला. त्यामुळे हा कार्यक्रम हा अगदी आगळा वेगळा आहे असं मी मानतो. या कार्यक्रमाचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे सगळं सूत्रसंचालन महिला करतायत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजाचं मूल्यमापन कसं करायचं, म्हणजे एखाद्या समाजाने प्रगती केली की नाही केली आणि केली तर किती केली. हाऊ टू मेजर दी प्रोग्रेस ऑफ द कम्युनिटी. द प्रोग्रेस ऑफ द कम्युनिटी कशी मेजर करायची, तर ज्या समाजामध्ये महिलांचा प्रोग्रेस जास्त आहे तो समाज अधिक प्रगल्भ आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि या ठिकाणी महिलांची संख्या जास्त दिसते आणि म्हणून ठाम म्हणायला हरकत नाही की हा समाज अत्यंत प्रगल्भ आहे. मग त्या शिक्षणाच्या बाबतीत असेल, विचारांच्या बाबतीत असेल, असा सर्वांगीण विकास झालेला समाज असं म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते कामगाराचे क्षेत्र असेल, तुमचं विद्यार्थ्यांना गायडन्स करायचं असेल, बँकिंग क्षेत्र असेल, फायनान्स असेल, शेतकरी असेल, कृषी, ग्रामीण, अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण काम करताय. मी मध्यंतरी केळीच्या शेतकऱ्यांचं इथे मार्गदर्शन शिबिर झालं त्यावेळेस मी आलो होतो. त्या क्षेत्रातही आपण काम करता. सुख संपत्ती संवर्धक, सुख संपत्ती, आणि या हॉलचं नाव आहे सहजीवन. आज मला या ठिकाणी यू कॅन सी 3 जनरेशन्स हिअर, म्हणजे आजोबा आजी पण दिसते, मुलगा सूनबाई दिसते किंवा मुलगा मुलगी आणि त्यांची मुलं म्हणजे नातवंडे दिसतात. सो आय कॅन सी देअर आर 3 जनरेशन्स. तुम्ही वक्त सिनेमा बघितला असेल आणि वक्तमध्ये बलराज सहानी जे गाणं बोलतो की तुझे सूरज कहू या चंदा, बाकी तुम्हाला ओळी आठवत असतील. मीच भावला ॲक्च्युली, कारण ते गाणं असं आहे ना, मला एक कडवं तुम्हाला गाऊन दाखवायचं आहे म्हणून मीच स्वतः भावनिक झालो. आज उंगली थाम के तेरा, आज उंगली थाम के तेरा, तुझे मैं चलना सिखलाऊं, कल हाथ पकड़ना
मेरा जब मैं बूढ़ा हो जाऊं, तू मिला तो मैंने पाया जीने का नया सहारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा. मी का बोललोय गाणं? कारण या ठिकाणी नातवंड आहेत, आई बाबा आहेत, आणि आजोबा आणि आजी आहे. आणि हे जीवनातलं वास्तव्य आहे. आपण दररोज अनुभवतो, टी व्हीवर बघतो, वृत्तपत्रात वाचतो. मला काय सांगायचं आहे हे आपण समजू शकता, तरुण मुलं समजू शकतात. तर हे जीवनातलं वास्तव्य जसं आहे तसंच या हॉलचं नाव पण सहजीवन आहे. म्हणजे आपण कितीही मोठे झालो तरी आपण सहजीवन, एकमेकासोबत जीवन व्यक्त करूया, असं या हॉलचं नाव आहे. तर हे अतिशय चांगला, हृदयाला स्पर्श करणारा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. तुम्ही 2.5 तास या ठिकाणी आहात, त्यामुळे मी तुमचा 40 मिनटं घेणार नाही, कारण इथे बरेच शिक्षक आहेत. शिक्षक आणि प्राध्यापक उभा राहिला की 45 मिनटं पूर्ण घेतो. पण मी प्रशासक आहे, मला माणसाचा संयम, समोरच्याचा संयम ओळखता येतो. समोरच्याची क्षमता किती आहे ऐकण्याची हे प्रशासक म्हणून मी जाणतो. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आय विल फिनिश विदिन 10 to 5 minutes, लेस देन 10 minutes. खूप शिक्षणाच्या बद्दल या ठिकाणी बोलल्या गेलं. आपण शिक्षणाच्या बद्दल सत्कारही केले. जग खूप बदललं आहे. अनेक विद्यार्थी परदेशामध्ये आहेत, परदेशामध्ये शिकायला गेलेले आहेत. त्यामुळे परदेशी शिक्षण म्हणजे काय हे मला वाटतं मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तुमचे अनेक मुलं परदेशामध्ये आहेत. मला वाटते प्रत्येक घरामागे एक तरी मुलगा आयदर ही सर्विंग ऑर ही स्टडिंग. आणि बँक इतकी तुमच्या पाठीमागे भक्कम उभी आहे, मगाशी मॅडमनी सांगितलं आहे. आणि आम्ही विरार बसेमध्ये राहत असल्यामुळे बँकेचं कार्य काय आहे, कशी बँकेत ग्रासरूटमध्ये काम करते, सो आय नो व्हेरी वेल. तर मी परदेशी शिक्षणाबद्दल काही बोलणार नाही. पण मगाशी सुरुवातीला त्या अनेक तसबिरी आम्ही त्यांना पुष्प अर्पण केलेत. तर ह्या हॉलमध्ये ज्यांनी देणगी दिली त्याबद्दल आपण सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड व्यक्त केले. आता नवीन पिढी येते. आपण प्रत्येक म्हणतो की एव्हरीबडी हॅज टू पे बॅक टू द सोसायटी. तुम्ही केलं आहे. तुमच्या आता जे तरुण विद्यार्थी या ठिकाणी आहेत, तुमच्या आजोबांनी, तुमच्या आईवडिलांनी या सोसायटीसाठी, या कम्युनिटीसाठी किंवा या ट्रस्टसाठी प्रचंड योगदान दिलेलं आहे. 1956ला सुरू झालेली संस्था, मगाशी ओनिल साहेबांनी उल्लेख केला की 51 रुपयांनी सुरुवात झालेली. 51 रुपये काही लोकांनी देणग्या दिल्या होत्या. आज 51 रुपयांचं मला वाटते 5 ते 10 लाख त्याचं व्हॅल्युएशन असेल कदाचित. आय एम नॉट एक्सपर्ट इन बँक, कदाचित असेल. आणि जवळजवळ 1.5 कोटी या भवनासाठी आपण दिलेली आहेत. हे मोठं काम आहे कम्युनिटीचं. आणि असंच ज्या जनरेशननी दिलं आहे, तर पुढच्या पिढीने देखील आपल्या पुढच्या जनरेशनसाठी आणखी काय करता येईल. तुम्ही परदेशामध्ये गेला असाल, अनेक विद्यापीठं परदेशातली. मी परदेशात जेव्हाही जातो तेव्हा मी पर्यटन स्थळं न बघता मी डेलिबरेटली विद्यापीठांमध्ये जातो. मी कुठल्याही कंट्रीत. मी लंडनमध्ये जवळपास 6 ते 7 वेळा गेलो या ॲडवायझरी काउन्सिलच्या माध्यमातून. केम्ब्रिजचा प्रचंड इतिहास, मोठा इतिहास आहे. आणि मी केम्ब्रिजच्या इतिहासाची सगळी जवळपास बहुतेक पुस्तकं वाचलेली आहेत. ऑक्सफर्डमध्ये गेलो, ऑक्सफर्डच्याही हिस्ट्री काय ऑक्सफर्डची वाचली मी. तर तिथला समाज,
त्या विद्यापीठांना जगवण्याचं काम करतो. ऑक्सफर्ड किंवा हार्वर्ड या विद्यापीठांचं तुम्ही जे इंडोमेंट्स म्हणजे स्कॉलरशिप जर काढली ना, तर या भारताच्या जेवढं बजेट आहे भारताचा त्यापेक्षाही कदाचित जास्त त्यांचं बजेट आहे हार्वर्डचं. नंतर गुगलवर आपण बघू शकता. तर इतका एज्युकेशनसाठी प्रगल्भ समाज आहे. आणि आपल्याही देशामध्ये जुन्या काळामध्ये जवळपास 23 जुने विद्यापीठं आपल्याकडे होती. नालंदा आपल्याला माहिती आहे, तक्षशिला माहिती आहे, असे अनेक मोठमोठी विद्यापीठं, विक्रमशिला. अशी भारतामध्ये शिक्षणाचं मोठं केंद्र भारतामध्ये होतं. आणि कालांतराने इतिहास तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिक्षक आहात, हळूहळू त्याचं कारण समाजाने लक्ष नाही दिलं. केम्ब्रिजचा तुम्ही जर थोडासा इतिहास वाचला तर तुम्हाला कळेल की ऑक्सफर्डचा इतिहास वाचल्यानंतर कळेल की महायुद्धामध्ये त्यांनी त्या विद्यापीठांना एवढासा खरचपणे येऊ दिला नाही. महाविद्यामध्ये म्हणजे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तर आपली विद्यापीठं कशी वाचली पाहिजेत त्यासाठी तिथल्या लोकांनी परिश्रम केलेले आहेत. म्हणजे असा इतिहास आहे की आपली विद्यापीठं वाचली पाहिजे. विद्यापीठं वाचली तर देश वाचतील. विद्यार्थ्यांचे सत्कार झाले. विद्यार्थ्यांना थोडंसं संवाद करू इच्छितो मी. कोणताही विद्यार्थी हा खूप हुशार नसतो आणि खूप बुद्धू पण नसतो. मी तुम्हाला एकच फक्त उदाहरण सांगतो. एडिसन सगळ्यांना माहिती आहे. एडिसन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, काही लोकांना नसतील पण. त्याच्या शाळेमधून त्याला ही वॉज शंटेड आउट फ्रॉम द क्लासरूम बिकॉज ही वॉज ए डफर. त्याला डफर आहे असं समजून त्याला क्लासमधून काढण्यात आलं. आणि त्याचं शिक्षण घरी त्याच्या आईने केलं. तो प्रयोगामध्ये 9,999 वेळा फेल झाला. 9,999 वेळा त्यांनी प्रयोग केले लॅबॉरेटरीमध्ये आणि 9,999 वेळा तो फेल झाला, तरी पण थांबला नाही. आणि नंतर 10,000व्या वेळेस तो आपल्याला बल्ब दिला. आणि तो बल्ब अजूनही कुठलं ते शहर, त्या शहरामध्ये न्यू जर्सी, तुम्ही जर न्यू जर्सीला गेलात तो बल्ब अजूनही ठेवला आहे. न्यू जर्सीमध्ये तो बल्ब आजही आहे. तर निराश होण्याचं अजिबात कारण नाही. मार्क्स 35 मिळतात की 100% मिळतात, दॅट इज इममटेरियल. मार्क्स हॅज नो मिनिंग. आता ती जगत आलं, मार्क्सच्या पाठीमागे धावायचं जग आलं. याचा अर्थ तुम्ही मार्क्स मिळवू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. पण मार्क्स मिळवत असताना नॉलेज म्हणजे रट्टा नाही, रट्टा अजिबात नाही. रट्टा की काय होतं तुम्हाला माहिती आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी 3 इडियट्स सिनेमा बघितला आहे. या शिक्षण व्यवस्थेचं अक्षरशः काय मातेरं झालं. किती लोकांनी 3 इडियट्स बघितला, हात वर कराल. जवळजवळ सगळ्यांनी, शिक्षकांनी जर बघितलं असेल तर तुम्ही 3 इडियट्स बघितला. तुम्हाला काय व्हायला, वांगडं व्हायला आठवेल की चतुर व्हायला तुम्हाला आवडेल. तुम्हाला वांगचूक वांगडू व्हायला आवडेल की चतुर व्हायचं तुम्हाला आवडेल. वांगडू का बरं. कारण तिने सिनेमा बघितला आहे, ती नुसता सिनेमा नाही बघितला, ती तिने अप्लिकेशन केलं आहे. म्हणजे वाचणे, आठवणे आणि साठवणे आणि आठवणे, म्हणजे ही प्रक्रिया आहे. एकदा वाचणे, ते साठवून ठेवणे आणि सतत आठवण करणे. तर ज्ञान किती आहे ना ते महत्त्वाचं आहे. नाहीतर जे मुलं मेरिटमध्ये आले, 99-100% मार्क्स मिळालेले आहेत, ते 5 वर्षानंतर कुठे असतात हे तुम्ही जरा शोधा. आणि जे मुलं नॉलेज आहे आणि 50-60% खेळलेले आहेत, आज ते देशामध्ये कुठे आहेत. तर आई वडिलांनी मुलांना 100% मार्क मिळालेच पाहिजे असा रट्टा अजिबात मारू नये.
मुलांना जे करायचं आहे ते करू द्या. आणि आता जी नवीन पॉलिसी आली आहे, म्हणजे आता तुम्हाला सायन्स सोबत यू कॅन टेक म्युझिक ऑल्सो वन ऑफ द सब्जेक्ट. तुम्हाला फिजिक्स शिकत असताना किंवा मॅथमॅटिक्स शिकत असताना तुम्ही डान्स देखील हा एक मॉड्यूल तुम्ही शिक्षणाचा घेऊ शकता. म्हणजे आता सगळ्या प्रकारचं तुम्हाला जे आवडते आणि जे उपलब्ध आहे, तुम्हाला काय आवडते दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुमचे आईवडील काय करतात, तुमचा शेजारी काय करतो, दॅट इज इममटेरियल. व्हॉट इज युअर चॉईस, व्हॉट इज युअर इंटरेस्ट. सो सी, तुमचं पॅशन काय आहे, इंटरेस्ट असेल तिथेच जा. म्हणजे कसं होतंय की सायन्सला मुलगा गेला की तो खूप हुशार आहे, त्याच्या घरी दिवाळी साजरी होते. आणि आर्ट्सला गेला की त्याच्या घरी, बिचाऱ्याच्या घरी असे स्मशान शांतता पसरते. आर्ट्सला गेली, अरे तिला काहीच येत नाही. आर्ट्सला गेली म्हणजे तिला किंवा त्याला काहीच येत नाही असा आपण शिक्का मारून ठेवला आहे. इफ यू गो टू बेंगाल, बंगालमध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळालेले लोक पॉलिटिकल सायन्सला जातात, सोशलॉजीला जातात, इंग्लिश लिटरेचर घेतात. खोटं असेल तर तुम्ही बघा, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जा, JNUमध्ये जा, केम्ब्रिजमध्ये जा, ऑक्सफर्डमध्ये जा. इंजिनिअरिंग आणि मेडिसिन हे काही लाईफ नाही आहे, जीवन नाही आहे. मी आता इंजिनिअरिंग, जर मला वेळ असता तर मी इंजिनिअरिंगच्या मुलांचं पुढे काय होते, किती मुलं नीट पास होतात, किती मुलं JEE पास होतात, कोटामध्ये त्या मुलांचं काय होतं, हे सगळं माझ्याकडे डेटा आहे. किती हजार कोटीचा तिथे व्यवहार चालतो कोट्यामध्ये, किती मुलं दरवर्षी आत्महत्या करतात, हा सगळा डेटा आता माझ्याकडे आहे. परंतु आय वॉज टोल्ड दॅट आय शुड फिनिश विदिन 15 मिनिट्स. माझे 3 ते 4 मिनटं राहिलेत, मी फिनिश करतो. म्हणून सांगतो की मेडिकल आणि इंजिनिअरिंग इट इज नॉट युअर गोल, इट शुड नॉट बी युअर गोल. तुमचं अंतर्मन काय म्हणतं. आणि आता आहे ना, तुमच्या अंतर्मनाला शोधायला देर आर डिफरंट काइंड्स ऑफ टेस्ट, ज्याला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतो. अशा 17 ते 18 प्रकारच्या टेस्ट वेगवेगळ्या ठिकाणी होतात. आणि तुमचा साधारण कल काय आहे, दॅट टेस्ट विल आयडेंटिफाय. आणि तो समुपदेशक तुम्हाला सांगतो की ह्या टेस्टमध्ये तुमचा साधारणतः कल डिफेन्सकडे आहे, स्पोर्ट्सकडे आहे, मनोरंजनकडे आहे. एक साधारणतः तुम्हाला ते कल सांगतात. अँड देन यू कॅन डिसाईड वेअर आय हॅव टू गो. म्हणजे मला मनोरंजन क्षेत्रात जायचं आहे, की मीडियात जायचं आहे, की स्पोर्ट्समध्ये जायचं आहे, की कल्चरमध्ये जायचं आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, एव्हरीथिंग इज अवेलेबल इन कंट्री. म्हणजे आपल्याच देशामध्ये तुमच्या डोळ्यांनी जे दिसतं ना, दॅट इज अवेलेबल इन कंट्री. म्हणजे किती मोठा तुम्हाला मी कॅनव्हास दिला आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी जे बघू शकता, दॅट कोर्स इज अवेलेबल फॉर यू. कल्पना करा की तुम्ही जस्ट वर बघता, वर काय तुमच्या, तर लाईट आहे. यू कॅन गो टू इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बल्ब टेक्नॉलॉजी, प्लास्टिक टेक्नॉलॉजी. तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात, दॅट इज प्लास्टिक टेक्नॉलॉजी. म्हणजे एव्हरीथिंग इज रिलेटेड टू युअर कोर्स. तुम्ही ज्वेलरी घालता, फॅशन टेक्नॉलॉजी आहे, ज्वेलरी आहे, डिझाईन्स आहे, जेम्स आहेत, फॅशन आहे, तुमच्या केसाची टेक्नॉलॉजी आहे, तुमच्या नखाची टेक्नॉलॉजी आहे, तुमच्या चष्म्याची टेक्नॉलॉजी आहे. काय नाही आहे, एव्हरीथिंग इज अवेलेबल. तुमचं फक्त अंतर्मन काय म्हणते. आणि याचा अर्थ तुम्ही मेडिकलला जाऊ नका असं मी अजिबात म्हणत नाही आहे, तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ नका असं अजिबात मी म्हणत नाही आहे, तुम्ही जास्त पर्सेंटेज घेऊ नका असंही मी अजिबात म्हणत नाही. घ्या, परंतु तुमचं मन काय सांगते ते महत्त्वाचं आहे. कारण जबरदस्तीने मुलांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला टाकलं, हे आम्ही उदाहरण आहे, मुलं पळून आले अक्षरशः आणि फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. मी तुम्हाला नावासकट सांगू शकतो, माझ्याकडे रेफरन्सेस आहेत. तर अनेक गोष्टी बोलायच्या होत्या, पण वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेच्या बंधन आपण पाळायलाच पाहिजे. तर मगाशी बोलल्याप्रमाणे एकच तुम्हाला सांगतो की इंजिनिअरिंग म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे कोर्सेस रेग्युलेट करते. या संबंधामध्ये मोहनदास पै
यांनी एक मोठा रिसर्च केला आणि त्यांच्यामध्ये 82% इंजिनियर्स नॉट सुटेबल फॉर इंजिनिअरिंग जॉब. 82% इंजिनियर्स they are not suitable for the engineering jobs. There are number of reasons and they are equivalent to either SSC or HSC. हे मोठं स्टेटमेंट आहे. हा थेसिस सबमिट झाला आहे, त्याला खूप क्रॉस केलं आहे आणि त्याने प्रूव्ह करून दाखवलं आहे. अनेक इंजिनियर्स ओला उबर टॅक्सी चालवतात. टॅक्सी चालवणं वाईट नाही आहे, टॅक्सी चालवणं किंवा ड्रायव्हर होणं वाईट अजिबात नाही आहे. आपण फक्त आपल्या शिक्षणाशी आपल्याला कुठे जाता येईल तेवढ्याबद्दल बोलतो आहे. कुठलाच व्यवसाय वाईट नाही आहे. मेरिटची डेफिनेशन सांगतो. मेरिटवर सुप्रीम कोर्टाची पण डेफिनेशन आहे आणि एक ग्रेगरी एक मोठा फिलॉसॉफर आहे, त्याची डेफिनेशन आहे. तुमची बुद्धी, तुमचं तांत्रिक ज्ञान, जनरॉसिटी, औदार्य किती आहे तुमच्यामध्ये, देशाप्रती तुमचं प्रेम किती आहे, सिन्सिअरिटी किती आहे, धैर्य किती आहे, अँड दॅट इज कॉल्ड मेरिट. मेरिट म्हणजे नॉट ओनली मार्क्स. सो दीज ऑल काउंट्स युअर मेरिट. म्हणून अगदी शेवटी मुलांना सांगतोय की तुम्हाला जे आवडते तेच करा, त्यासाठी सगळं काही उपलब्ध आहे. तुमची बँक तुमच्या पाठीशी उभी आहे आणि ओनिलसारखे एक चांगले मार्गदर्शक तुमच्यासोबत आहेत. शेवटचा फक्त एक मुद्दा जो मगाशी भाषणामध्ये आला होता. तुमच्यासाठी तुमचे जे मुलं परदेशामध्ये आहेत त्यांनी तुमच्या मेंटरशिप घेतलेल्या आहेत. अनेक इंडियन मुलं, भारतामधले मुलं तिकडे प्रवेश घ्यायला जातात तर त्याची मेंटरशिप स्वीकारतात. माझाही चांगला ग्रुप आहे, इथून गेलेल्या मुलांना ते मेंटर म्हणून हेल्प करतात. ही खूप चांगली योजना आहे आपली. तर तुमचं त्याबद्दल खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो की हा कार्यक्रम अतिशय कौटुंबिक स्वरूपाचा आणि अतिशय भावनिक स्वरूपाचा आपण आयोजित केला आणि त्याच्यामध्ये महिलांना आपण पूर्ण जास्तीत जास्त संधी दिलीत. म्हणजे निवेदनमध्ये 100% महिलांना प्रतिनिधित्व आपण दिलं आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मला या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.